नमस्कार. आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त झटपट होणारी गवाराची सुकी भाजी कशी करायची ते बघत आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. सकाळच्या घाईगडबडीत आपण ही गवारची भाजी पटकन बनवू शकतो. ऑफिसच्या डब्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. मुलांना शाळेच्या डब्यामध्ये सुद्धा ही भाजी तुम्ही पटकन देऊ शकता. तर यामध्ये कांदा वगैरे चिरायची अजिबात गरज नाही. झटपट हिरव्या मिरचीचा ठेचा घालून आपण ही भाजी करू शकतो. तुम्हाला सुद्धा ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात जमेल, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे. अजिबात कुठे स्किप करू नका. आणि मुळात म्हणजे तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. तुमचा भरपूर प्रतिसाद आम्हाला हवा आहे, त्यामुळे पटापट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मस्त आपण झटपट आणि पटकन होणारी घाई गडबडीच्या वेळेस गवाराची सुक्की भाजी बनवायला लगेच सुरुवात करूया. आता सगळ्यात आधी इथे मी 1 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे. इथं मी पाव किलो गवाराची शेंग घेतली होती. त्याची देठं काढून त्याचे असे एकसारखे तुकडे करून घेतली. तुम्ही बघू शकता याप्रमाणे असे गवारच्या शेंगा 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या. आता ह्या शेंगा आपल्याला पाण्यामध्ये उकळायला ठेवायचे आहे. तर इथं पाणी गरम झालं, या पाण्यामध्ये आपण घालून घेऊया. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि 10 ते 12 मिनटे शेंगा व्यवस्थित अशा शिजवून घ्यायच्या आहे. आता इथे जवळपास 10 ते 12 मिनटं झाली आहे. झाकण उघडून बघूया. तुम्ही बघू शकता गवारमधील ऑलमोस्ट सगळं पाणी असं आटलं आहे. थोडंसंच पाणी आहे यामध्ये. आता आपण हे एक गवारची शेंग घेऊन बघूया. तर बघा, व्यवस्थित ही अशी सहजाचा तुकडा होतो, व्यवस्थित मॅश होते. म्हणजे गवारची शेंगा व्यवस्थित अशा शिजलेल्या आहे. याला गवारच्या शेंगा म्हटलं तरी चालेल. आता इथे आपल्याला हा गवार पाण्यासकट काढून घ्यायचा आहे. तर इथं मी अशी प्लेट घेतली, यामध्ये आपल्याला हा घालून घ्यायचा. आता इथे 30 कढई गरम करायला ठेवायची आहे. भांड्याचा जास्तीचा पसारा नको, म्हणून मी त्यामध्येच हे गवारची भाजी करून घेणार आहे. तर आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं. आता इथे तेल हलकंसं गरम करून घेतलं आहे मी. यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरं घालायचं. जिरं व्यवस्थित असं फुलून घ्यायचं आहे. जिरं असं फुलण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा आहे. तर इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसणीच्या पाकळ्या घेऊन त्याचा मिक्सरमध्ये ठेचा करून घेतला आहे, किंवा मग तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा कुटून घेऊ शकता. हा यामध्ये घालून घेऊया आणि तेलामध्ये व्यवस्थित 2 ते 3 मिनटं याला परतून घ्यायचं आहे. बघा, इथे 2 ते 3 मिनटं मी हा ठेचा व्यवस्थित परतून घेतला. आता यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. त्यासोबत यामध्ये आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे. तर हा मसाला मी घरीच बनवलेला आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही जाऊन नक्की तिथं बघा. आता हे मसाले व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये खमंग असे परतून घ्यायचे आहे. बघा, मसाल्याचा मस्त असा सुगंध येत आहे. आता यामध्ये आपल्याला हा गवार पाण्यासकट घालायचा आहे. तर थोडंच पाणी आहे यामध्ये. व्यवस्थित असा मिसळून घेऊया. आता यामध्ये आपण बघा चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान या गवारच्या शेंगा मिसळून घ्यायच्या. आता यावर आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ काढून घ्यायची आहे. बघा, इथे 5 मिनिटे झाली आहे. झाकण उघडून बघूया. तर तुम्ही बघू शकता आपली ही गवारची भाजी मस्त अशी शिजलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये कांदा घालून सुद्धा ही गवारची भाजी करू शकता, पण मी यामध्ये कांदा घातलेला नाही, कारण मला ही गवारची भाजी अशीच आवडते. या पद्धतीने केली पटकन होते आणि वेळही वाचतो, म्हणून मी झटपट ही अशीच बनवते, कारण ही भाजी अशीच टेस्टी लागते. आणखी याला आपण एकदा मिसळून घेऊया. आता आपण गॅस बंद करूया. तर तुम्ही बघू शकता ही आपली गवारची मस्त अशी सुकी भाजी बनवून तयार आहे. ऑफिसच्या डब्यासाठी बनवू शकता, मुलांनासुद्धा डब्यामध्ये देऊ शकता. झटपट होते आणि वेळही वाचतो. घाई गडबडच्या वेळेस काय करायचं सुचत नाही, अशा वेळेस ही गवारची भाजी
पटकन बनवून तयार होते आणि रेसिपी खूप सोपी आहे. तुम्हालाही नक्की जमेल. तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.